नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग या अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जे काही रिसेंटली पेपर झालेले आहेत, जसं की पोलीस भरती, SRPF, छत्रपती संभाजीनगर या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये डिटेल्स स्पष्टीकरणासह घेत आहोत. चला तर सुरू करूयात आपल्या प्रश्नाला. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, 3 क्रमागत नैसर्गिक संख्येची बेरीज 189 आहे, तर त्यातील पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज किती? तर बघा, आपल्याला नैसर्गिक संख्या याबद्दल थोडं माहिती असायला पाहिजे. तर आपण थोडी नैसर्गिक संख्येची व्याख्या बघूया. नैसर्गिक संख्या मित्रांनो, नैसर्गिक संख्या म्हणजे काय? नैसर्गिक संख्या म्हणजे जसं की 1, 2, 3, 4 अशा अनंत संख्या यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. याबद्दल 1-2 पॉइंट आपण लक्षात ठेवूया. पॉइंट नंबर 1, नैसर्गिक संख्या आहेत, ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्या अनंत आहेत. अनंत आहे. त्यानंतर पॉइंट नंबर 2, नैसर्गिक संख्या एकच्या फरकाने वाढतात. फरकाने वाढतात. उदाहरणार्थ कसं वाढतात बघा. 1 अधिक 1 बरोबर 2, त्याच्यानंतर 2 अधिक 1 3. अशा प्रकारे नैसर्गिक संख्या एकाच्या फरकाने वाढत असतात. तर आता बघूया आपला जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो प्रश्न. 3 क्रमागत नैसर्गिक संख्येची बेरीज 189 आहे, तर त्यातील पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज किती? बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथं पहिल्या आणि तिसऱ्या या नैसर्गिक संख्येची बेरीज विचारलेली आहे. त्याआधी आपण पहिली नैसर्गिक संख्या मानू x. पहिली नैसर्गिक संख्या x मानू. त्यानंतर दुसरी नैसर्गिक संख्या काय होणार रे? दुसरी नैसर्गिक संख्या काय होणार? x प्लस 1 होणार. कारण मी पॉइंट नंबर 2 मध्ये काय लिहिलेलं आहे बघा, नैसर्गिक संख्या 1 च्या फरकाने वाढतात. त्यामुळे इथे काय येणार? दुसरी संख्या x प्लस 1 येणार. त्यानंतर तिसरी नैसर्गिक संख्या होणार. तिसरी संख्या नैसर्गिक संख्या काय होणार? x प्लस 2. तर अशा प्रकारे आपण पहिली, दुसरी आणि तिसरी नैसर्गिक संख्या मानलेली आहेत. त्यामध्ये आपल्याला त्या संख्यांची बेरीज दिलेली आहे 189. तर बघा काय होणार, आपलं नैसर्गिक संख्या आणि यांची बेरीज दिलेली आहे 189. तर आपलं इक्वेशन काय होणार? x म्हणजे पहिली नैसर्गिक संख्या, त्यानंतर दुसरी नैसर्गिक संख्या x प्लस 1, त्यानंतर तिसरी नैसर्गिक संख्या x प्लस 2. म्हणजे यांची बेरीज आपल्याला दिलेली आहे 189. x x x 3x प्लस 1 अधिक 2 3 बरोबर 189. तर याला जर आपण सोडवलं तर कसं होणार बघा. 3x बरोबर, आता जे 3 आहेत जर उजव्या साईडला गेले तर त्याचं साइन चेंज होऊन किती होणार? 189 मायनस 3 आणि 3x बरोबर 186 बरोबर x 186 भागेला 3. तर कितीने भाग जातो? किती वेळा भाग जाणार बघा. 3 छक 18, 3 दुने 6. म्हणजे आपली x ची किंमत आली आहे 62. ही आपली x ची किंमत आहे. आणि आपण x काय मानलं होतं रे? पहिली नैसर्गिक संख्या. त्यामुळे आपल्याला दुसरी आणि तिसरी नैसर्गिक संख्या काढायला काय झालं? सोपं झालं. मग दुसरी नैसर्गिक संख्या काय होणार आहे? x प्लस 1 मानलं होतं. म्हणजे x ची किंमत काय? 62 अधिक 1
किती होणार 63 ही आपली दुसरी नैसर्गिक संख्या होणार. त्यानंतर तिसरी नैसर्गिक संख्या आपण काय म्हणलेली x अधिक 2 बरोबर x ची किंमत किती आहे 62 अधिक 2 किती होणार 64. किती होणार 64 ही आपली तिसरी नैसर्गिक संख्या झाली. त्यानंतर आपल्याला प्रश्नामध्ये बघा काय विचारलंय पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज. तर पहिली संख्या आपली काय 62 आणि दुसरी संख्या तिसरी संख्या काय आहे 64. तर आपल्याला यांची काय काढायची आहे बेरीज 62 अधिक 64. तर काय होणार 6 अधिक 6 120. तर आपलं पर्यायी उत्तर किती होणार आहे डी हे आपलं पर्यायी उत्तर असणार आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 सोपा आणि सरळ प्रश्न आहे. फक्त आपल्याला नैसर्गिक संख्या माहिती पाहिजे, त्यानंतर त्याच्या क्रमागत संख्या कशा घ्यायच्या ते माहित पाहिजे. ते जर आपल्याला समजलं तर प्रश्न अगदी सोपा आहे. चला वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 आहे एका संख्येच्या 1 नवमांश मधून 9 वजा केले असता तर 9 येते तर ती संख्या किती असेल. बघा या प्रश्नामध्ये हा जो शब्द दिलेला आहे नवमांश याचा आधी आपल्याला मीनिंग माहित पाहिजे. नवमांश म्हणजे काय आहे नवमांश काय म्हणजे काय होतं बघा 1 ला 9 होतं आणि एक संख्येच्या नवमांश. समजा आपण एक संख्या मानू x मानू मग एका संख्येच्या नवमांश म्हणजे काय होणार आहे x च्या नवमांश. आता बघा आपलं समीकरण काय बनणार एका संख्येच्या नवमांश म्हणजे x भागेला 9 मधून 9 वजा केले असता म्हणजे याच्यामधून आपल्याला 9 वजा करायचे आहे. उत्तर किती येते 9 येते. तर हे अशा प्रकारे आपलं काय झालं समीकरण झालं. जसं जसं प्रश्न म्हणते तसं तसं आपण करूया आपल्याला उत्तर नक्की मिळेल. तर बघा काय याला जर सोडवलं काय होणार x भागेला 9 मायनस 9 बरोबर 9. तर जो मायनस मध्ये 9 आहे जो उजव्या साईडला गेल्यानंतर काय होणार अधिक म्हणजे x भागेला 9 बरोबर 9 अधिक 9. तर याला जर आणखी आपण सोडवलं तर काय होणार x भागेला 9 अधिक 9 18 आणि म्हणून x आता x बघा भागेला 9 आहे जर उजव्या साईडला गेलं तर काय होणार गुणाकार म्हणजे 18 गुणिला 9. तर 18 9 किती होतं 162. म्हणजे आपली संख्या किती आहे 162. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न अगदी सोपा होता मित्रांनो. फक्त हा जो वर्ड आहे म्हणजे शब्द आहे याचा जर तुम्हाला अर्थ समजला तर प्रश्न सोडवायला आपल्याला त्रास होणार नाही. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3 काय आहे बसच्या तिकिटाचे दर 20% ने वाढले 6 महिन्यानंतर पुन्हा तिकिटाच्या दरात 10% वाढ झाली तर मूळ दरात टक्के वाढ किती झाली हा आपला प्रश्न आहे. बघा आपल्याला बसची तिकीट दिली आहे का नाही. मग समजा बसची तिकीट 100 रुपये मानू. किती मानू 100 रुपये. आता बघा त्या बसच्या तिकिटात आधी 20% ने वाढ झाली त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर किती 10% वाढ झाली. बघा हा कसं होणार आपलं उत्तर याचं आपल्याला बसचे तिकीटचे रुपये नाही माहित म्हणजे आपण याला कन्सिडर केलाय 100. आता पहिला किती टक्क्याने वाढ झालाय 20% गुणेला 100वर किती 20% वाढ म्हणजे काय होणार 120. त्यानंतर 6 महिन्यानंतर 10% वाढ झाली म्हणजे 100वर 10% वाढ म्हणजे किती होणार 110. बघा हा 100शी हा 100 कटला या शून्याशी हा 0 आणि या शून्याशी या 0 म्हणजे राहिलं का बघा 12 गुणेला 11 किती होतं रे 132. हे आपलं उत्तर आहे का नाही हे उत्तर नाही. जर प्रश्नामध्ये जर तुम्हाला बघा इथं ई असतं आणि 132 दिलं असतं तर हे उत्तर मारलं असतं का नाही हे चुकीचं आहे. जर एक्झामिनरला तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी जर उत्तर 132 दिलं तर हे उत्तर आपलं फायनल उत्तर नाही आहे. त्यानंतर बघा काय विचारलंय आपली जे
तिकीटची दर होती ते मूळ दरात किती वाढ झाली, किती टक्के वाढ झाली हे विचारलं. आपण सुरुवातीला बसची तिकीट किती मानली 100 आणि आपलं उत्तर जे आलं 132 आलं. म्हणजे आपल्याला 132 मधून 100 वजा करावे लागणार. म्हणजे याचं उत्तर किती येणार 32. काय येणार 32. म्हणजे आपली मूळ दरात किती टक्क्यांनी वाढ झाली 32 टक्क्यांनी काय झाली वाढ झाली. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. बघा मित्रांनो, हा जो प्रश्न क्रमांक 4 आहे हा रिसेंटली छत्रपती संभाजीनगर SRPF इथे विचारलेला प्रश्न आहे. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि याला स्टार मार्क करून ठेवा. होऊ शकते येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये हा आणखी विचारला जाऊ शकतो. बघा तर बघा काय दिलेलं आहे, एक समीकरण दिलेलं आहे 0.5 म्हणजे याचा क्यूब दिलेला आहे अधिक 0.6चा क्यूब भागेला 0.4 स्क्वेअर मायनस 0.3 प्लस 0.6चा स्क्वेअर. याला आधी मी शॉर्ट ट्रिक याने सोडून देतोय. बघा इथे किती दिलेलं आहे 0.5 दिलेलं आहे आणि इथे 0.6 आणि प्रश्नामध्ये अधिकचं चिन्ह दिलेलं आहे म्हणजे बेरजेचं चिन्ह आहे. तर बघा डायरेक्टली याचं उत्तर काय होणार 0.5 अधिक 0.6 बरोबर 1.1 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असणार. सर तुम्ही डायरेक्ट काढले पण याचं डिटेलिंग सांगा ना. डिटेलिंग म्हणजे डिटेल स्पष्टीकरण सांगा ना. तर याचं डिटेल स्पष्टीकरण असं आहे, याचं जे सूत्र आहे ना ते आधी बघूया. सूत्र काय आहे बघा. सूत्र आहे आपलं म्हणजे जो आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला आहे त्या प्रश्नामध्ये जो आपला प्रश्न आपण सूत्र लिहिणार आहोत त्या सूत्रावर हा जो प्रश्न आहे तो डिपेंड आहे. मग आपलं सूत्र काय येणार आहे बघा, ए क्यूब प्लस बीचा क्यूब, ए क्यूब प्लस बीचा क्यूब. त्याच्यानंतर बघा भागेला ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बीचा स्क्वेअर. हा आपलं सूत्र झालं. हे काय झालं सूत्र. पण याला सोडवायचं कसं, याला सिम्प्लिफाय कसं करायचं तर बघा याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर काय येतं ए प्लस बी ब्रॅकेट कम्प्लीट आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बीचा स्क्वेअर भागेला काय होणार ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बीचा स्क्वेअर. तर बघा खालचं टर्म म्हणजे हे खालची टर्म आणि ही टर्म काय होणार डायरेक्ट कॅन्सल कारण ती सारखी आहे. मग उत्तरामध्ये काय राहतं फक्त ए प्लस बी. आणि मित्रांनो इथे बघा या सूत्राला जर अनुसरून आपण कम्पेअर केलं तर काय होतं ए आणि बी. ए ची किंमत किती दिलेली आहे आपल्याला 0.5 दिलेली आहे. बी ची किंमत किती दिली आहे 0.6 दिलेली आहे आणि ए बी किती दिलेलं आहे बघा हे ए बी दिलेलं आहे 0.3 दिलेलं आहे. ही आपली काय किंमत आहे ए बी आणि ए बी. तर बघा तर आपलं डायरेक्टली उत्तर काय आलेलं आहे ए प्लस बी आलेलं. म्हणजे ए ची किंमत किती आहे 0.5 आहे आणि अधिक बी ची किंमत किती आहे 0.6 आहे. तर किती येणार उत्तर 1.1 आलं. तुम्हाला मी आधी शॉर्ट ट्रिकने सांगितलं आहे आणि फॉर्म्युल्यानुसार म्हणजे सूत्रानुसार आन्सर पण काय येत आहे 1.1 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. हा झाला या प्रश्नासंदर्भात. जर तुम्हाला प्रश्नामध्ये फक्त साइन चेंज झालं असेल म्हणजे इथं मायनस जर असेल तर याला कसं सोडवणार तर त्याच्यासाठी पण आपल्याकडं एक सोल्युशन आहे, एक सूत्र आहे. तर ते सूत्र कसं आहे बघा मित्रांनो, ते सूत्र याप्रमाणे आहे. जर बघा आधी आपल्याला याच्यामध्ये इक्वेशनमध्ये अधिक दिलं होतं. आता त्यामध्ये जर प्रश्नामध्ये जर मायनस विचारलं त्याच्यासाठी आपलं सूत्र आहे बघा ए क्यूब मायनस बी क्यूब. आधी काय होतं अधिक होतं आता मायनस झालं. तर बघा त्याच्यानंतर काय होणार ए चा स्क्वेअर अधिक इथे काय दिलेलं होतं मायनस दिलेलं होतं इथे काय येणार प्लस येणार. तर त्याच्यानंतर ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बीचा स्क्वेअर. आता याचं डायरेक्टली उत्तर येणार ए मायनस बी. का बरं मित्रांनो कारण पहिलं जे इक्वेशन होतं पहिलं जे सूत्र होतं इथं आपण अधिक घेतलं होतं तर आपलं इथं उत्तर बघा अधिकचं आलं होतं. इथं मायनस घेतलं तर इथे बघा उत्तर आपल्याला मायनसचं आलं. अशा प्रकारे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये जर हा सूत्रावर बेस बैजिक राशीवर एखादी प्रश्न विचारलं तर याला तुम्ही हा सूत्र यूज करणार आहात.
ठीक आहे. तर अशा प्रकारे सोपा आणि सरळ आणि शॉर्ट ट्रिकनं हा विदिन अ सेकंडमध्ये आपल्याला याचं उत्तर येऊ शकतं. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे आणि हा आपला शेवटचा प्रश्न असणार आहे. तर प्रश्न क्रमांक 5 काय म्हणतो? प्रश्न क्रमांक 5 आहे, राकेश आणि राजेश दोघे अनुक्रमे 1300 रुपये व 1500 रुपये खर्च करून 10 चेंडू आणि 10 रॉकेट खरेदी करतात. जर एका रॉकेटची किंमत एका चेंडूपेक्षा 3 पटीने जास्त असेल तर एका रॉकेटची किंमत किती? मित्रांनो, वाचायला प्रश्न खूप मोठा वाटतो, पण याचं जे उत्तर आहे ना, याचं जे आपण स्पष्टीकरणाने उत्तर देणार आहोत ना, खूप सोपं आहे. बघा, इथे काय दिलेलं आहे, राकेश आणि राजेश यांनी अनुक्रमे किती खर्च केलाय? 1300 आणि 1500. म्हणजे एकूण खर्च किती झाला? एकूण खर्च किती झालाय? 1300 अधिक 1500 किती झालाय? 2800 रुपये. त्यामध्ये त्यांनी काय केलंय? 10 चेंडू हे विशेष या प्रश्नाची काय म्हणजे यावरून आपल्याला बाकीचं उत्तर सोडवता येणार. म्हणजे 10 चेंडू आणि 10 रॉकेट खरेदी केले. बघा आता इथे बघा, हा जो वाक्य आहे ना खूप इम्पॉर्टंट आहे. एका रॉकेटची किंमत एका चेंडूपेक्षा 3 पटीने, किती? 3 पटीने जास्त आहे. आपल्याला 10 चेंडूची किंमत दिलेली आहे का? नाही दिलेली आहे. आणि 10 रॉकेटची किंमत दिलेली आहे का? दिली आहे. 3 पटीने जास्त आहे कोणाच्या? एका चेंडूपेक्षा. तर मित्रांनो समजा 10 चेंडूची किंमत आपण x मानू आणि प्रश्नामध्ये बघा काय, एका रॉकेटची किंमत एका चेंडूपेक्षा 3 पटीने जास्त आहे. मग 10 रॉकेटची किंमत काय होणार रे? 3x होणार, कारण 3 पटीने जास्त आहे कोणापेक्षा? चेंडूपेक्षा. हे झालं आपलं समीकरण. तर याच्यानंतर बघा काय काढायचं आहे आपल्याला. याच्यानंतर आपल्याला समीकरण बनवायचं आहे. कसं बनणार बघा, आपल्याला 10 चेंडू आणि 10 रॉकेट खरेदी केले, किती? 1300 आणि 1500 आणि एकूण खर्च किती झालेला? 2800. म्हणजे आपण 10 चेंडूची किंमत काय मानली? x आणि 10 रॉकेटची किंमत 3x बरोबर 2800 रुपये. तर बघा याला सॉल्व करा. 3x आणि x किती होणार? 4x बरोबर 2800 आणि x बरोबर 2800 भागेला 4 किती येणार? 700. हे झाले x ची किंमत आणि x म्हणून आपण काय म्हणलं होतं? 10 चेंडूची किंमत. म्हणजेच बघा 10 चेंडूची किंमत किती आली आहे आपली? 700 रुपये आली आहे. मग 10 रॉकेटची किंमत किती होणार रे? तीन एक्स मानलं होतं आपण. मग काय होणार? 3 गुणिला 700 म्हणजे 2100 रुपये. हे झाले 10 रॉकेट आणि 10 चेंडूची किंमत. पण मित्रांनो आपल्याला प्रश्नामध्ये तसं विचारलेलं नाही आहे. का विचारलंय प्रश्नामध्ये? काय विचारलंय? एका रॉकेटची किंमत हे काढायचं आहे. किती? एका रॉकेटची. हे बघा, एका रॉकेटची किंमत. मग काय होणार? म्हणून एका रॉकेटची किंमत किती होणार? 2100 भागेला 10. 0 0 गेलं आणि आपलं उत्तर काय होणार? 210 रुपये. हे एका रॉकेटची किंमत होणार. म्हणजे प्रश्न क्रमांक 5 पर्यायी क्रमांक जे आहे उत्तर ते सी आहे, म्हणजे 210 आहे. तर मित्रांनो बघा, हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. आपल्याला वाचताना खूप असं वाटेल की खूप बल्की आहे क्वेश्चन, पण बल्की नाही आहे. याला आपण अगदी सरळ सोप्या पद्धतीने आणि भाषेने याला आपण सॉल्व केलेला आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये हा येऊ शकतो, याला अधिक महत्त्व द्या. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. अशा प्रकारे आपण जे 5 क्वेश्चन केलेले होते ते एक्झाममध्ये आलेले प्रश्न आहे, त्यामुळे याला अतिशय महत्त्व द्या आणि याचा अभ्यास करून बाकीचे जे प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहे त्याला आपण अनुसरून कसं प्रश्न टॅकल करू शकेल यामध्ये आपण शिकलेलो आहे. चला तर इथेच थांबूया मित्रांनो. आपला जो व्हिडिओ आहे आजचा तो तुम्हाला
आवडला असेल तर मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जो आजची जी माझी लेक्चर झालेली आहे त्या लेक्चरची फ्री PDF साठी तुम्हाला माझा टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायचा आहे. माझा टेलिग्राम चॅनल आहे जीवन पातुरकर आणि व्हॉट्सअप चॅनल आहे जीवन सर मॅथ रिझनिंग अकॅडमी. माझा नंबर आहे 96 73 69 73 09. तर मित्रांनो धन्यवाद. आज इथेच थांबूया.